तुम्ही लाल तिखट लसूण घालून कधी पोहे केले आहेत का? नसेल केले तर चला आता आपण करूया. नेहमीप्रमाणे आपण छान पोहे भिजवून घ्यायचे. त्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा लाल तिखट, मीठ घालून ठेचा तयार करून घ्यायचा. कढई तापायला ठेवायची, त्यात तेल घालायचं, मोहरी घालायची, शेंगदाणे घालायचे 2 चमचे, छान परतून घ्यायचं. छोट्या आकाराचा कांदा घालायचा, 1 हिरवी मिरची घालायची, ती छान परतून घ्यायची. पाव चमचा जिरं घालायचं, परतून घ्यायचं ते पण. 10-12 कढीपत्त्याची पानं घातली. छोट्या आकाराचा 1 टोमॅटो बारीक चिरून घातला आणि आपण जो ठेचा केलेला आहे तो पण घालून घ्यायचा. पाव चमचा हळद घालायची, कोथिंबीर घालायची, तेलामध्येच छान असं परतून घ्यायचं. आता आपण चवीनुसार मीठ घालायचं, जेवढं लागेल तेवढं. उकडलेला बटाटा पण मी इथे मोठी फोडी करून तो घातलेला आहे, तो पण परतून घ्यायचा. आता पोहे भिजवलेले ते घालून एकजीव करून घ्यायचे. हे सर्व छान झाल्यानंतर आपण त्याच्यावर लिंबू पिळायचा, कोथिंबीर घालायची. अशा पद्धतीने हे पोहे करून पहा.